मित्रांनो नमस्कार. आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रॉब्लेम सेट 3 सोडवतोय. यामधलं सहावं उदाहरण मी वाचतोय, तुम्हाला स्क्रीनवर दिसून येईल. फाइंड द 10th term of an AP. Find the 10th term of an AP if the sum of its third and eighth term is 7 and the sum of the 7 and the 14th term is -3. इथं तुम्हाला थोडंसं वेगळ्या अँगलला वेगळी कंडिशन दिलेली आहे आणि विचारलेलं आहे वेगळंच, लक्षात घ्या. परंतु हे फारसं अवघड नाही, एकदम सोपं आहे. काय एपी असेल तिचं 10वं पद शोधायचं आहे, पण ती एपी कशी आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन कशी आहे ती त्यांनी काय केलेलं आहे, कंडिशन मध्ये दिलेलं आहे. काय कंडिशन दिलेलं आहे बघा आता. इफ द सम ऑफ इट्स थर्ड अँड एथ टर्म इज 7 म्हणजे t3 प्लस t8 हे किती आहे, 7 आहे. t3 म्हणजे तिसरं पद, t8 म्हणजे 8वं पद. सम ऑफ थर्ड अँड एथ टर्म इज 7 and sum of 7 म्हणजे t7 plus t14 is equal to -3. आणि या फक्त जी काय अरिथमेटिक प्रोग्रेशन मधल्या या कंडिशन्स आहेत, या कंडिशन्स वरून त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मधलं आपल्याला काय करायचं आहे, 10वं पद शोधायचं आहे. फाइंड द 10th term of an AP. आन्सर. प्रत्येक वेळेला मी सांगतो की ही जी शाब्दिक उदाहरणं आहेत स्टेटमेंट मध्ये दिलेली असतात, वर्ड प्रॉब्लेम म्हणतो, त्यामध्ये जे दिलेलं आहे ते पहिल्यांदा लिहून घ्यायचं. जे दिलेलं आहे त्याच्याकडून आपल्याला काय करायचं आहे, माहित नाही ते शोधायचं असतं. म्हणजे जे माहित आहे त्यावरून जे माहित नाही ते शोधायचं आहे. लेट द फर्स्ट टर्म ऑफ an AP is equal to A and common difference is equal to D. माहित आहे हे आपल्याला सर्वांना, तरी पण आपण लिहायचं आहे. फर्स्ट टर्म त्या अरिथमेटिक प्रोग्रेशनची A असेल आणि त्याच अरिथमेटिक प्रोग्रेशन मधल्या 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सचा जो डिफरन्स असेल तो D असेल. आता त्यानंतर आपल्याला सूत्र माहित आहे Tn is equal to A plus n minus 1 into D हे सूत्र आहे. according to given condition काय कंडिशन दिलेली आहे, तर T3 plus T8 is equal to 7. T3 plus T8 is equal to 7 म्हणजे तिसऱ्या आणि 8व्या पदाची जी बेरीज आहे ती तुम्हाला किती दिलेली आहे, 7 दिलेली आहे. आणि म्हणून T3 is equal to A plus 3 minus 1 into D and therefore T3 is equal to A plus 2D हे पहिलं. Similarly, T8 is equal to A plus 8 minus 1 into D. T8 is equal to A plus 7D हे दुसरं. आणि मग दिलेल्या कंडिशन नुसार गिवन कंडिशन काय कंडिशन दिलेली आहे, तर तिसरं पद हे मिळालेलं आहे A plus 2D, 8वं पद A plus 7D. तिसऱ्या आणि 8व्या पदाची बेरीज म्हणजे T3 plus T8 is equal to 7. But here T3 काय आहे, तर A plus 2D plus T8 म्हणजे 8वं पद काय आहे, तर A plus 7D is equal to या दोघांची बेरीज 7 आहे. A 2A plus 9D is equal to 7 याला म्हणूया तिसरं.
याला म्हणजे समीकरण तिसरं. यामध्ये काही शंका आहे का बघा, जे दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण सोडवत निघालोय. तिसऱ्या आणि आठव्या पदाची बेरीज 7 आहे, म्हणून तिसरं पद आणि आठवं पद या दोघांची बेरीज केली आणि त्याची बेरीज 7 आहे म्हणून सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट कंडिशन, नेक्स्ट कंडिशन काय दिलेली आहे? नेक्स्ट कंडिशन तर 7th and 14th टर्म सम ऑफ 7th म्हणजे 7व्या आणि 14व्या पदाची बेरीज -3 आहे. T7 plus T14 is equal to -3 हे दिलेलं आहे. म्हणजे 7व्या स्थानावरचा अंक 14व्या स्थानावरचा अंक यांची बेरीज केली ते -3 and therefore T7 is equal to A plus 7 minus 1 into D and therefore T7 is equal to A plus 6D. बरोबर आहे का? Similarly T14 is equal to A plus 14 minus 1 into D. T14 is equal to A plus 13D. आता काय सांगितलेलं आहे? या दोघांची वजाबाकी म्हणजे बेरीज T7 and T14 आणि म्हणून मग गिवन कंडिशन T7 plus T14 is equal to T7 किती आहे? 6 A plus 6D plus A plus 13D आणि या दोघांची बेरीज किती येते म्हणून सांगितलं? -3. उदाहरणामध्ये दिलेलं आहे 7व्या आणि 14व्या पदाची बेरीज -3 येते आणि म्हणून मग A 2A 6 आणि 13 19D हे आलं. याला जर आपण तिसरं म्हणलेलं आहे तर याला म्हटलं पाहिजे चौथं. आणि मग इथं 2A आहे, इथं 2A आहे. जर यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला D ची किंमत मिळेल आणि म्हणून इथं म्हणायचं सबट्रॅक्ट 4 from 3 म्हणजे चौथं इक्वेशन हे तिसऱ्यातनं वजा करूया. म्हणजे इथं येईल आपल्याला 2A plus 9D is equal to 7, 2A minus 19D is equal to -3. वजाबाकी केली तर वजा अधिक खालच्या पदांची चिन्ह बदलतात, विरुद्ध होतात. 2A ला 2A गेला 0, 9 मधून 19 गेले म्हणजे वजा चिन्ह -10D is equal to 10 and D is equal to 10 -D is equal to 10 upon 10 1 म्हणजेच -D is equal to 1 and D is equal to -1. समजतंय का? बघा हे लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. आपल्याला अजून उदाहरण संपलेलं नाही. आपल्याला इथं D ची किंमत मिळालेली आहे. D ची किंमत आलेली आहे -1. यामधून आपण आता A ची किंमत काढू शकतो. प्रत्येक वेळेला या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये A आणि D आपल्याला माहित पाहिजेच. तर आपण इतर फॉर्म्युले वापरून जे काही विचारलं असेल ते आपण सोडवू शकतो. D ची किंमत मिळाली -1. इकडचं जरा पुसतोय आता मी. पुट this value in equation 3 किंवा 4. कसं कुठेही घ्या, तुमचं काय अडचण नाही. 3 घ्या, 4 घ्या, काही घेऊ शकताय. 4 काय आहे बघा? 2A plus 19D is equal to -3. D is equal to -1 मिळालेला आहे. म्हणजे 2A plus 19 into -1 is equal to -3. 2A minus 19 is equal to -3. 2A is equal to -3 plus 19. 2A is equal to 19 मधून 3 गेले तर इथं राहिलं 16 and A is equal to 16 upon 2. A is equal to 8. बघा समजतंय का? फार सोपं आहे. आता यामध्ये
डी ची किंमत मिळाली, ए ची किंमत मिळाली. आपल्याला विचारलेलं काय आहे? 10th टर्म. नाव we find 10th term आणि म्हणून इथं म्हणायचे T10 is equal to a plus n minus 1 into d. T10 is equal to a आहे 8 plus n किती आहे 10 आहे minus 1 into d. d आहे -1 म्हणजे 8 प्लस 10 वजा 1 9 आणि 9 गुणिले वजा 1 म्हणजे -9 आणि म्हणजेच इथं आला -1. T10 आला -1. याचा अर्थ या अरिथमेटिक प्रोग्रेशन मधलं 10वं पद असेल -1. 7वं उदाहरण आहे, मी वाचतोय, तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. In an AP, the first term is -5 and last term is 45. If sum of all numbers in the AP is 120, then how many terms are there? What is the common difference? एकदम सोपं उदाहरण आहे, याचा अर्थ समजावून घ्या. In an AP फर्स्ट टर्म दिलेली आहे, फर्स्ट टर्म दिलेली आहे -5. कॉमन डिफरन्स डी विचारलेला आहे, बरोबर आहे. पण ज्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये जेवढ्या काही टर्म्स असतील त्या टर्म्सची बेरीज दिलेली आहे. बेरीज किती आहे बघा, Sn. If sum of all numbers in the AP is म्हणजे Sn दिलेला आहे 120. काय काय दिलेलं आहे त्यावर माहिती करून घेतलं पाहिजे. Then how many terms are there म्हणजे किती टर्म्स असतील, म्हणजे किती टर्म्सची बेरीज 120 आहे असा एक साधा अर्थ आहे. म्हणजे n ची किंमत काढायची आहे आणि व्हॉट इज द कॉमन डिफरन्स. व्हॉट इज द कॉमन डिफरन्स म्हणजे d ची किंमत काढायची आहे. d ची काढायची आणि यामध्ये n ची किंमत काढायची आहे. हे लक्षात घ्या तुमच्या. आता नेहमीप्रमाणे जे दिलेलं आहे ते आपण काय करायचंय, लिहून घ्यायचंय. काय दिलेलं आहे, लेट द फर्स्ट टर्म of an AP is equal to a and common difference is equal to d. हे माहित आहे, फक्त लिहायचं आहे. प्रत्येक अरिथमेटिक प्रोग्रेशन मधलं फर्स्ट टर्म a असतं, a मानायचं असतं आणि कॉमन डिफरन्स हा d असतो. आता यामध्ये दिलेलं आहे काय काय बघा. हिअर a is equal to -5. फर्स्ट टर्म -5 दिलेली आहे. सर्वांची बेरीज म्हणजे मला वाटतंय सर्व संख्यांची बेरीज आहे 120. बरोबर आहे का, 120 आहे. लास्ट टर्म दिलेली आहे 45. Tn is equal to 45 and Sn is equal to 120. पेज नंबर 79 वर हे उदाहरण आहे. हा प्रश्न आहे 7 नंबरचा प्रश्न आहे प्रॉब्लेम सेट 3 मधला. ठीक आहे. आता हे दिलेलं एवढं लिहून घेतलेलं आहे. आता आपण काय करायचंय, n मिळवायचं आहे आपल्याला. तर Sn is equal to, आता इथे Sn चे दोन फॉर्म्युले आहेत. म्हणजे कुठला, Sn is equal to 1n/2 into 2a plus n minus 1 into d. हे एक आहे. पण यामध्ये खोच अशी आहे, यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की त्यामध्ये तुम्हाला a माहित पाहिजे, d माहित पाहिजे. लक्षात आलं का. n म्हणजे हे सगळं करण्यापेक्षा आपल्याला माहित आहे पहिला आणि शेवटचं टर्म, तर त्याच्यासाठी एक सूत्र आहे n/2 into t1 plus tn असं सूत्र आहे. किंवा or Sn is equal to n/2 into a plus l. आता a plus l आणि यामध्ये काय फरक आहे, t1 म्हणजे पहिलं टर्म त्याला a म्हणतो आणि tn म्हणजे शेवटचं पद त्याला लास्ट टर्म म्हणतो. लास्ट मी l घेतलेला आहे. ठीक आहे. हे दोन्ही पैकी एक कोणतं ते तुम्ही घ्यायचं आहे. आपण समजा Sn दिलेला आहे आपल्याला
120 is equal to n upon 2 into -5 plus 45. हे भागिले 2 इकडे आलं तर काय होईल, गुणिले 2 होईल, बरोबर n इंटू इथं आला 40, बरोबर आहे का, वजा 5 अधिक 45 40, इथं आला 240 and 40 into n. n ची किंमत काढायची आहे, गुणिले 40 आहे, ती इकडे आल्यानंतर काय होईल, भागाकारामध्ये जाईल आणि मग बरोबर का 4 6 24 म्हणजे 6 इज इक्वल टू n. n ची किंमत मिळाली आपल्याला 6. आता n काय सांगतोय हो, n म्हणजे काय, तर n म्हणजे n म्हणजे त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मधली पद, किती पद आहेत, किती संख्या आहेत, तर त्या संख्या आहेत. and therefore there are 6 terms in an AP. there are 6 terms in an AP म्हणजे त्या AP मध्ये किती पद असतील, 6 पद असतील. आणि मग 6 पद म्हणजे शेवटचं पद आहे, आपल्याला काय करायचं आहे, दिलेलं आहे इथं Tn is equal to T6 is equal to 45. लक्षात घ्या 6 पद असतील म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे हे 6वं पद, त्यालाच आपण Tn म्हणतो आणि ते दिलेलं आहे 45. ते दिलेलं आहे 45. हे सगळं थोडंसं डोक्यात घेतलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. ओके. आता त्यानंतर पहिलं या उदाहरणामध्ये विचारलंय n ची किंमत, तर n बरोबर 6, हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. दुसरा प्रश्न आहे d काढा, तर त्यासाठी आपण Tn is equal to a plus n minus 1 into d. therefore 45 is equal to a minus 5 plus n मिळालेला आहे, n ची किती किंमत आहे 6 minus 1 into d. and therefore 45 is equal to minus 5 plus 5d. आता इथं 45 plus 5 is equal to 5d, 50 is equal to 5d and 50 upon 5 is equal to d. 5 1 5 5 1 5 5 0 0 म्हणजे d ची किंमत मिळाली आपल्याला 10. आणि मग उदाहरणामध्ये काय विचारलेलं आहे, तर उदाहरणामध्ये विचारलेलं आहे हाऊ मेनी टर्म्स आर देयर, आणि म्हणून इथे लिहायचं आहे, हे लिहिलेलंच आहे आपण, अँड कॉमन डिफरन्स d इज इक्वल टू 10. अशी हे 2 प्रश्न विचारले आहेत, 2 किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. यामधलाच 8वा प्रश्न आहे, 8वं उदाहरण आहे, सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर्स इज 36, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर्स, बघा थोडीशी कंडिशन वेगळी दिली आहे की 1 ते n नॅचरल नंबर्सची बेरीज दिलेली आहे 36 and then find the value of n, म्हणजे किती पद असतील ती आपल्याला शोधायचं आहे. आणि म्हणून मग इथं आन्सर गिवन काय गिवन दिलेलं आहे आपल्याला, तर सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर्स म्हणजेच आपल्याला इथं दिलेलं आहे Sn is equal to 36. आता नॅचरल नंबर्स म्हणलेलं आहे, we know that natural numbers 1 2 3 4 5 dash dash dash. Therefore a is equal to 1, d is equal to 1. बरोबर आहे का. नॅचरल नंबर्स आपल्याला माहिती आहेत 1 पासून सुरुवात होते ते इनफायनाइट म्हणजे अनंतापर्यंत असतात, आणि यामधून आपल्याला a बरोबर 1 मिळतो आणि d बरोबर सुद्धा 1 मिळतो, कारण का प्रत्येक पुढच्या नंबर मधून पाठीमागचा नंबर वजा केला तर 1 येतो, म्हणजे कॉमन डिफरन्स 1 येतो. and therefore Sn is equal to n upon 2. सूत्र आहे
प्रत्येक वेळेला हे म्हणायचं आहे, पाठ होतं 2a plus n minus 1 into d as n दिलेला आहे 36 is equal to n upon 2 into 1 plus n. n माहित आहे का आपल्याला? n माहित नाही. -1 d किती आहे? 1 आहे. therefore हे भागिले 2 आहे. इकडे तर काय होईल? 36 गुणिले 2 बरोबर आहे का? 36 गुणिले 2 बरोबर n into 2 एके 2 अधिक n minus 1 and therefore 36 into 2 72 n into 1 plus किंवा n plus 1 and therefore 72 is equal to n आत गुणलं पाहिजे, मल्टिप्लिकेशन केलं पाहिजे, n square plus n and therefore n square plus n minus 72 is equal to 0 and we get the quadratic equation. Here we get quadratic equation. We get quadratic equation. हे आपल्याला quadratic equation मिळालेलं आहे. n square plus n minus 72 is equal to 0. 72 चे अवयव 9 गुणिले 8 9 ते 72 आणि 9 तून 8 गेला तर 1 राहतो. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला इथं therefore n square plus 9n minus 8n minus 72 is equal to 0. बघा या दोघांचा गुणाकार 8 9 72 वजा 8 आणि या दोघांची बेरीज 9 मधून 8 गेला तर 1 राहिला आणि तो इथं आहे +1 and therefore या दोघांचे गट पाडले. आता हे सगळं झालेलं आहे तरी सुद्धा या दोघांचे गट पाडले तर n कंसात n plus 9 minus 8 bracket n plus 9 is equal to 0 and therefore n plus 9 n minus 8 is equal to 0. n plus 9 is equal to 0 or n minus 8 is equal to 0. n is equal to -9 or n is equal to 8. आता इथं n means natural numbers. n काय आहेत? नॅचरल नंबर्स आहेत. वी नो दॅट नॅचरल नंबर्स 1 2 3 नॅचरल नंबर्स या निगेटिव्ह नसतात. नॅचरल नंबर्स आर नॉट निगेटिव्ह, ऋण नसतात आणि म्हणून हे जे आहे हे घ्यायचं नाही. अनएक्सेप्टेबल, हे एक्सेप्ट करू शकत नाही, नॉट व्हॅलिड and therefore we get n is equal to 8 आणि म्हणजेच ही जी काय अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये किती पद असतील? 8 पद असतील. 8 पद असतील. अशा पद्धतीचे हे उदाहरण आहे. यावरती आधारित मी काय प्रॅक्टिस सेट किंवा होमवर्क देणार आहे तो पुढच्या व्हिडिओ मध्ये देईल, पीडीएफ फाईल मध्ये देईल. तो तुम्ही काय करायचा आहे व्यवस्थित आपल्या वहीमध्ये सोडवून ठेवायचा आहे.